नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, बाहेर ऊन चांगलेच जाणवू लागले आहे. उन्हाळ्यात आपला आहार अगदी हलका असावा असे पूर्वीचे लोक सांगतात. कढी आणि खिचडी हा असा आहार आहे की हलकाही आहे आणि जेवणाचं पूर्ण समाधानही देतो. फक्त आजारी माणसानेच नाही तर सगळ्यांनीच खाण्यासारखा हा पदार्थ अतिशय आरोग्यदायी आणि तेवढाच रुचकर आहे. गरमागरम कढी खिचडी आणि तोंडी लावायला थोडंसं लोणचं. आहा हा, अशा उन्हाळ्यात हे आपल्या पोटात थंडही ठेवतं आणि आपले पचनही सुधारते आणि बनवण्याची कृती अगदीच सोपी. चला तर मग पाहूया कशी करायची ही कढी खिचडी. एका बाउलमध्ये हे तांदूळ घेते आणि त्यामध्ये मूग डाळ टाकते. दोन्ही मिक्स करून घेते आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पहा, हे धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी पाणी ओतून ठेवणार आहे. हे थोडं वेळ भिजत ठेवणार आहे. आता एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तूप जरी घेतलं तरी काही हरकत नाही आहे. यात मी थोडंसं तूप ॲड करते आहे. आता हे तमालपत्र टाकलेलं आहे. त्यामध्ये काळी मिरी टाकते आहे, चक्रफूल टाकलं आणि ही मसाला वेलची टाकलेली आहे. थोडंसं आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. हिंग टाकते आहे, थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आता यावरती आपल्याला जे तांदूळ आणि मूग डाळ आपण जे भिजत ठेवलेलं आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. मंडळी, भारतीय प्राचीन ग्रंथामध्ये आरोग्य आणि आहार यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. जसा आहार तसा विचार आणि स्वभाव. म्हणजेच आपण काय खातो त्यावर शरीरासोबतच मन आणि वर्तन देखील अवलंबून असते. त्यामुळे अन्न हे कधीही सकस आणि ताजेच खावे. आता तांदूळ व्यवस्थित परतून झाला आहे. त्यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया. ही धण्याची पावडर टाकते आहे आणि त्यामध्ये आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे. मसाले खूप जास्त आपण टाकणार नाही आहोत, पण थोडीशी चव येण्याकरता आपल्याला हे मसाले यामध्ये टाकायचे आहेत. आता व्यवस्थित परतून घेऊया. असा परतून केलेला भात किंवा खिचडी खूपच छान मोकळी आणि सुटसुटीत होते आणि कढीबरोबर ती एकदम छान वाटते खायला. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये मी गरम पाणी ओतते. पहा, रंग किती सुंदर आलेला आहे. गरम पाणी ओतलं की याला उकळी लगेच येते आणि खिचडी लवकर बनते. एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. पहा, याला लगेच उकळी आली. आता यामध्ये थोडीशी किंचितची चवीला साखर टाकूया. म्हणजे साखर जे आहे ते याची सगळ्यांची चव बॅलन्स करते. त्यावर मी तूपही टाकलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून टाकते आहे. आता मी इथे 2 शिट्ट्या घेते आहे आणि कुकर बाजूला ठेवलेला आहे. आता हे एक वाटण आपण बनवतो आहे कढीकरता. यात मिरच्या आणि आलं घेतलं आहे आणि एका पातेल्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बेसन टाकते आहे. ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे ते डाळीच्या पिठाचे काही गुठळ्या वगैरे राहत नाहीत. आता यामध्ये आपल्याला
पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून एकदा आपण व्यवस्थित घुसळून घेऊया. आणि आता जे आपण वाटण बनवलेलं आहे ना, ते यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेऊया. आता पहा, हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. यात मी साखर टाकते आणि गॅसवर ठेवून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. असं सतत ढवळत राहिलं की आपली कढी फुटत नाही. आणि यामध्ये मी आत्ता मीठ टाकलेलं नाही आहे. मीठ आपल्याला एकदम शेवटी टाकायचं आहे. पहा, याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कढी ढवळत राहायचं आहे. पहा, आता कसं मस्त त्याला उकळी यायला लागली आहे. एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केलाय. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. फोडणी आपल्याला तुपाची द्यायची आहे. एका फोडणीच्या भांड्यात तूप घेतलेलं आहे. त्यात मेथ्या टाकल्या आहेत. मेथ्या थोड्याशा तडतडल्या की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं चांगला फुगला की त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि हिरवागार कढीपत्ता टाकायचा. वाह, काय मस्त वास येतोय. आता ही फोडणी आपल्याला या कढीवरती ओतायची आहे. खूपच मस्त वास सुटला आणि रंग पहा किती छान आलाय. मेथ्यांमुळे एकदम खमंग वास येतोय. वा, आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. पाहूया आपली खिचडी तयार झाली आहे का. वा, छान खिचडी तयार झालेली आहे. चमचा घालून दाखवते तुम्हाला. पहा कशी मोकळी आणि मस्त सुटसुटीत झालेली आहे ना. आता आपल्याला ही सर्व करायची आहे. पहा, खिचडी, कढी आणि लोणचं. छान आहे की नाही बेत. एकदम झकास. तुम्ही करून पहा अशी खिचडी आणि कढी. आणि कशी झाली ती मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.